नमस्कार, मी दादाच काने 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहता वर्धा वर्धा आणि गोंदिया ह्या परिसरात म्हणजे विदर्भाच्या उत्तर भागातून पावसाचा जोर अजून तरी टिकून आहे. चंद्रपूर भागात हलका मध्यम पावसाची ढग आहेत. इकडे देसाईगंज हे पुसाड, लोणार, अकोला आणि इकडे अमरावती साईडला सुद्धा पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा आहे. तिथून पश्चिमेकडे पाहायला गेलं तर पश्चिमेकडे सुद्धा पावसाचा जोर आहे. नाशिक, अहमदनगर, लोणार ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पुणेपर्यंत. आणि इकडे मुंबई, पालघर ह्या साईडला सुद्धा आणि अकलूज व सातारा पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची तयारी होत आहे. आत्ता रात्रीतून पाहायला गेलं तर नागपूर, चंद्रपूर, अकोला पट्ट्यात, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर पट्ट्यात आणि संपूर्ण कोकणपट्टी भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरीत पाहता उद्याचा भाग बघायला गेलं तर उद्या कोकणपट्टी भागात चांगला पाऊस म्हणजे बऱ्यापैकी आहे, हलका मध्यम स्वरूपाचा. सांगली जिल्ह्यात सुद्धा जत परिसरासह चांगला जरा पाऊस दाखवतोय. आणि इकडे गोंदिया परिसराचा उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे. इतरत्र बघायला तर ह्या मॉडेलनुसार बऱ्यापैकी म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे, पण ह्या मॉडेलनुसार पावसाची शक्यता वाढत चालली आहे. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागात मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस उद्या राहणार आहे 24 तासामध्ये. आणि तिथून अमरावती, अकोला, पुसाड ह्याही भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे. जळगाव, लोणार, नांदेड, बीड ह्या भागात हलक्याच्या सरी येण्याची शक्यता आहे. अहमदनगर, जामखेड, बीडचा उत्तर साईड, बार्शी, करमाळा, परत इंदापूर, डहाणू, पंढरपूर, बारामती, जत परिसर, सांगलीचा परिसर ह्या भागात हलक्याच्या पावसाच्या सऱ्या येणार आहेत. वडूज, सातारा, पुणे, जेजुरी, कोल्हापूर परिसरामध्ये हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणपट्टी भागात निपाणीपर्यंत परत उत्तर कोकणपट्टी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सर्वत्र. मनमाड, नाशिक, वैजापूर ह्या भागात हलक्याची सरी येण्याची शक्यता आहे. आणि संपूर्ण कोकणपट्टी भागामध्ये पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा आहे. पालघर, मुंबई, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यात परत गोव्यापर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तिथून पुढे पावसाचा जोर खाली पूर्वेकडे येईल तर थोडासा कमी आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करत चला असे नवीन अपडेट्स थोडक्यात पाहण्यासाठी. धन्यवाद.